गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. शिवसेना ग्रामशाखेचे अर्थनियोजन. गुराढोरांच्या मागे फिरणारी, शेतात काम करणारी शेतकऱ्यांची मुलं हेच त्यातल्या त्यात अल्पभूधारक, गोरगरीब परिस्थितीने गांजलेले अशीच मंडळी शिवसैनिक म्हणून नाव नोंदणीसाठी छाती काढून पुढे यायची. मोठ्या घरची, वरल्या वाड्यावरची, थोराड, गब्बर राज्यकर्त्यांची मुलं असल्या काही भानगडीत पडायची नाही. त्यांचे बापदादे काँग्रेसमध्ये, शिवसेना म्हणजे गावगुंड, टाकाऊ लोकांची संघटना, अशीच शिकवण या गब्बर राज्यकर्त्यांनी आपल्या मुलांना देऊन ठेवली होती, अगदी पक्की. समजा वरल्या वाड्यावरचा सदाशिव खालच्या वाड्यावरच्या महादेवबरोबर खेळू लागला. वरच्या वाड्यावरून आवाज यायचाच, अगदी खर्जातला, "अहो सदाशिवराव, तुम्हासनी किती वेळा सांगितलं, महाद्यासारख्या माकडांबरोबर खेळायचं नसतं ते." ही सामाजिक दरी कालही तेवढीच घट्ट, आज तर अदृश्यपणे त्याहून जास्त घट्ट. त्या काळी शिवसैनिक होणे म्हणजे शासन दरबारी, पोलीस स्टेशनमध्ये गावगुंडांची उपाधी मिळवणे. चांगल्या श्रीमंत घरची टेरिकॉट संस्कृतीतले लोक नेहमी अशा भानगडीपासून वचकून 4 हात दूर राहण्यातच व्यवहारीपण समजतात. हाच व्यवहारीपणा त्या काळी जास्त होता. त्यामुळे या फाटक्या शिवसैनिकांकडे 2-5 रुपये, फार तर 5-50 रुपये यापुढची नगद ठेव नसायची. वर्गणी रूपाने सर्वांनीच रुपया, 2 रुपये, 5 रुपये यथाशक्ती वर्गणी जमा करून सहभाग देत. या सर्वसमावेशक आणि सर्वांनाच एकत्रितपणे बरोबर घेत सुखदुःखाला सामूहिकपणे सामोरं जाण्याची सांघिक शक्ती तयार झाली ती इथे. पुढे याच सांघिक भावनेने, एकतेच्या सूत्राने कोणकोणत्या जातीचा, कोणत्या धर्मांचा, कोणत्या पंथाचा हे शिवसैनिकांनी कधी एकमेकांना विचारले नाही. सुरुवातीच्या 10 वर्षांपर्यंत शिवसैनिक हीच एक जात होती, तोच एक पंथ होता. या चळवळीचा आत्मा म्हणजे शिवसेनेची ग्रामशाखा. या शाखेला शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, चिटणीस, सरचिटणीस, संघटक, महत्त्वाचे पद म्हणजे खजिनदार. या खजिनदाराकडे आपत्कालीन मदतनिधी जमा असायचा. हा मदतनिधी अनेक प्रकारच्या संकटांवर मात करण्याचे महत्त्वाचे साधन होते. गावात कुणी आजारी पडला, दवाखान्यात जायला पैसे नाही, शाळेत मुलाला भरायला फीज नाही, गरिबांच्या लग्नात जमेल ती मदत याच निधीतून व्हायची. पुढे पुढे तर याच निधीतून शिवसेनेचे तालुका आणि जिल्हा पातळीवरील मेळावे, बैठका, सभा, धार्मिक आयोजन यासाठी खर्च व्हायचा. जसे कमवा आणि शिका, तसेच कमवा आणि स्वयंसिद्ध शिवसैनिक व्हा. 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिवसेनेच्या या मूलभूत रचनेवर आधारित उभारलेल्या ग्रामीण शिवसैनिकांची मजबूत फळी माननीय दिवाकरजी रावते साहेबांनी उभी केली, घडवली. त्यामुळे पोटाला ओला कपडा बांधून शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करणारी कडवट पिढी ह्या जिल्ह्यात जन्मास घालण्याचे मुख्य श्रेय इथल्या परोपकारी वारकरी संस्कृती आणि शिवसेना नेते माननीय दिवाकररावजी रावते साहेबांना जाते. अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी जेव्हा बामियान प्रांतातील भगवान गौतम बुद्धांची निद्रावस्थेतील 1000 मीटर लांब, विश्वविख्यात, विश्वधरोहर तसेच उभी असलेली तीही 1200 मीटर उंचीची अतिशय देखणी, अतिशय दुर्मिळ अशी मूर्ती रणगाडे लावून हजारो टन दारुगोळा वापरून अख्ख्या जगाने विनंती केल्यावरही, युनोने हात जोडून सांगितल्यावरही शांततेच्या पंचशील तत्वांच्या ठिकऱ्या उडवत मूर्त्या नष्ट केल्या. तेव्हा अजिंठा आणि वेरूळ विव्हळला, रक्तबंबाळ झाला. ज्यांना निजामशाहीतील रझाकार कसे होते हे कळवून घ्यायचे असेल, समजून घ्यायचं असेल, पूर्णपणे उमजायचे असेल, तर त्याने या वरील घटनेवरून मराठवाड्यावरील जनमानसावर, सर्वच आघाड्यावर तत्कालीन रझाकार म्हणजे आजचे तालिबान नव्हे तर काय, जे जग आज भोगत आहे ते आम्ही 70-80 वर्षांपूर्वी भोगलेलं आहे.
छळ हा एक शब्द नाही, तर ते बळ आहे अत्याचार करणाऱ्या यंत्रणेचं. जगभर सांस्कृतिक अत्याचार करणारी तालिबानी व्यवस्था आपल्या क्रूर अमानवीय हिंसाचाराच्या उदयातून जन्म घेत तिसरे महायुद्ध जगाच्या उंबरठ्यावर ठेवू पाहते आहे. इराक आणि सिरियामध्ये उच्छाद मांडत आयसिस ही तालिबान्यांची दुसरी आवृत्ती, अल कायद्याची सुधारित आवृत्ती. अमेरिका, इंग्लंड आणि भारत या देशातील नागरिकांची गळे चिरत धडापासून मुंडके वेगळे करीत जो कौर्योत्सव साजरा केला जात आहे. इराक आणि सिरियामध्ये मोर देवतेला, नागदेवतेला मानणारे देवळे शाबीत ठेवत देवळात देवांना दिवाबत्ती पूजापाठ करणारे सनातन हिंदू म्हणजे यजिदी जमातीचे लोक यांना तर बगदादीची आयसिस ही संघटना ज्याप्रमाणे सामूहिक शिरस्त्राण करत असे, लहान मुले, स्त्रिया आणि गरोदर स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा कळस हा हिटलरच्या हिंसाचाराला तुच्छ ठरवणारा आहे. गुराढोरांसारखी स्त्रियांची अब्रू लुटत बाजार भरून विक्री होते. अशा सैतानांच्या पूर्वजांबरोबर म्हणजेच रझाकारांबरोबर या मातीतल्या मराठमोळ्या मराठ्यांनी 2 हात केले, त्यालाच मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. जे जग आज भोगतंय ते हैदराबाद स्टेटमधील तेलंगणा आणि मराठवाड्याने 70-80 वर्षांपूर्वी रझाकाराच्या रूपाने भोगला आहे. जुने जाणते लोक सांगतात, कोवळ्या मुलामुलींना बोरी भाबळीच्या काट्यावरती टाकण्यात यायचं. जीभ छाटणे, पायाची बोटे छाटणे, डोळे काढणे असे छोटे मोठे प्रकार रझाकार चालता चालता करायचे. अजब आणि गजब आहे ही माती 790 वर्षे सुलतानशाही निजामाचा अंमल आणि अत्याचार झेलत तिथल्या मातीतील 18 पगड समाजाने आपली जात आणि धर्म काही सोडला नाही. या संग्रामाला भारताच्या इतिहासामध्ये ठळकपणे नमूद करत अभ्यासक्रमात कुठं सामील केल्याचे दिसत नाही. हे कोणी केले हे सांगण्याची गरज नाही. उलट इथल्या मातीच्या त्यागाचा लाल भडक इतिहास कोणाच्या तरी भावना दुखावतील या थोतांड तर्कामुळे दाबण्यात आला. त्यामुळे मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचे महत्त्व काही कमी होत नाही, परंतु इतिहास हा लोकगीतांच्या माध्यमातून आजी आयांनी जात्यावर दळण दळत असताना जिवंत ठेवला आहे, सजीव चिरंजीवी ठेवला आहे. भागवत पंथाने धर्मसंस्थापनेचे जे बेजोड कार्य केले, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे भगवा पताका फडकवणारे गडच की, त्यांनाही याची किंमत मोजावी लागली. दिंड्या लुटल्या जायच्या, लुटारू रझाकारच जब सैया कोतवाल तो डर काहे का याचे उत्तम उदाहरण निजामाचं प्रशासन होतं. अन्यायाची परिसीमा रझाकाराच्या रूपाने सरकारनेच गाठायची आणि तो न्याय देतो म्हणून निजामाने जे नाटक वठवले, त्या नाटकाचा अंत इथल्या 18 पगड मूळ मराठवाडाकरांनी जेव्हा निजामाचे तख्त फोडत जुलमी रझाकारांशी लढत अत्यंत काबाड कष्ट करणाऱ्या या लोकांनी दख्खणी इंगा दाखवत जो लढा दिला तो गुणसूत्रांच्या आधारे. इथल्या प्रत्येक मूळ मराठवाडाकरांच्या 18 पगड समाजातील लोकांमध्ये सत्यासाठी तरकटी, थोडक्यात धुऱ्यासाठी अख्खे शेत घालवण्याची तयारी, पण मानाचा फेटा अपमानित करणाऱ्याला दख्खनी इंगा काय असतो तो शिवसेनेच्या रूपाने काँग्रेसला हद्दपार करत धडा शिकवला. त्याचबरोबर शिवसेनेला याच मातीतून राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक निशाणी धनुष्यबाण परभणी जिल्ह्यातूनच मिळाली. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित नरेश गुंड यांच्या आवाजात गोफन गुंडा